सहाय्यक आयुक्त एक अप्रभाग श्री प्रमोद पाटील यांच्या आदेशाने मी आणि हे आमचे गर्गे साहेब अधीक्षक आणि आमचं पथक अनधिकृत चाळींची पाहणी करायला गेलो. आम्हाला कुठल्या प्रकारची माहिती नव्हती. त्यांनी स्पॉट दिला की वडवली येथील निर्मल स्टायचेसमध्ये ज्या चाळीचं बांधकाम चालू आहे त्या बांधकामची तुम्ही जाऊन पाहणी करायची आणि ते आपले निष्कासित करायचं आहे असं त्याचा आदेश होता. त्या अनुषंगाने मी हे गर्गे साहेब आणि आमचं संपूर्ण टीम पथक त्या स्थळी गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांना जेव्हा कळलं, दुर्योधन पाटील होते ते, त्यांना जेव्हा माझीच नगरसेवक त्यांना ते कळलं की असं असं तिथे हे चालू आहे, हे लोक आलेले आहेत पथकाची, म्हणून त्यांनी डायरेक्ट आले. आम्हाला शनिश काही आम्हाला विचार पाहिजे वास्तविक किंवा तुम्ही काय कोण कशासाठी आल्यात, तर त्यांनी डायरेक्ट आम्हाला शिवीगाळी सुरुवात केली. रिव्हॉल्वर डायरेक्ट त्या मुलांनी काढलं. वैभव नाचा मुलगा जो आहे ना त्यांनी रिव्हॉल्वर काढलं आणि त्यांनी तुम्हाला गोळ्या घालतो, तुम्हाला इथे आमच्या साईड फिरायचे नाही, इथे आमची दादारी आमची गुंडगिरी चालते, हे बांधकाम आम्हीच करतोय, आमची सगळी बांधकाम आहे, तिथे कुठल्याही प्रकारचे केडीएमसी अधिकारी आला नाही पाहिजे असं त्यांनी आम्हाला स्पष्ट दम दिला आणि गोळ्या घाली तुम्हाला आणि रिव्हॉल्वर काढ बाहेर. दुसरी गोष्ट, आमचे जे पथक आहे आमचे हे अधीक्षक शिरीष गर्गे यांना दांडक्याने त्यांनी मारलं. माझे 2 स्टाफ आहे, दुसरा एक टाक नावाचा त्याच्या कानाखाली मारली, दुसरा एक कामगार आहे माझा त्या भाकरे नावाचा त्याला मग दांडक्याने मारलं. वाहन चालक जो आमचा प्रायव्हेटचा गाडी तो आजपासून बेपत्ता आलाच नाही गाडीवरती, त्याची गाडीची काच फोडली, तो भीतीपोटी गाडी घेऊन आज कार्यालयात आलेलं नाही. असा संपूर्ण प्रकार घडला आणि एवढी गुंडगिरी त्यांनी केली की तुम्हाला आम्ही भविष्यात फिरवून देणारच नाही इकडे. जर आमच्या बांधकामात कधी कोण आलं तर तुम्हाला डायरेक्ट गोळ्या घालणार. हां, 5:30ला काल संध्याकाळी घटना घडली. कोण दबाव टाकत होता का आता FIR दाखल तुम्ही आता केली FIR? नाही, असं दबाव तर येतो सर्व वरिष्ठांच्या, त्यांच्या राजकीय पक्षाने आम्हाला दबाव आला, पण मी माझ्या निश्चयावरती ठाम आहे. मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं, साहेब हा अन्याय मी सहन करणार नाही, कारण यापूर्वी देखील या दुर्योधन पाटील साहेबांनी आमच्या 2 कामगारांना बांधून ठेवलं होतं, मारलं, बांधून ठेवलं. हा प्रकार अनुचित वाटला नाही साहेब, मला चुकीचं वाटतं. ही 2000 साधारणतः 4-5 वर्षापूर्वीची घटना आहे आणि ह्यांना ही सातत्याने ही सवय लागली आणि म्हणून म्हटलं, मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं, आमचे उपायुक्त तावडे सरांशी माझं बोलणं झालं, सर मी मागे हटणार नाही, कारण का हा झालेला नाही आणि भविष्यात त्यांची दादागिरी वाढणार आहे. ॲक्च्युली सर्व बांधकामं त्यांची आहेत, एवढं त्याच्यावरती MRTV अंतर्गत गुन्हा नोंदवला पाहिजे वरिष्ठांनी. MRTV अंतर्गत गुन्हा करायचा सर्रास चाली त्यांची आहेत आणि त्या चाली त्यांच्या आहेत. मोठमोठे RCC बांधकामं त्यांची चालू तिथे आणि हे कुठे थांबलं पाहिजे. आणि साहेब बघा, आम्ही प्रामाणिकपणे कर्तव्यदक्षपणे आम्ही काम करतो आहे, आम्ही कुठल्याही दबावाला घाबरलो नाही. पण काल जर माझा वैयक्तिक प्रॉब्लेम होता आणि मला खूप यायला म्हणून घरी जाऊन थोडा आराम केला आणि आज सकाळी काही दबाव होता का तुमचा? नाही, वरिष्ठांचा कोणाचा दबाव नाही. उलट वरिष्ठांचं म्हणणं आहे तुम्ही बिंदास याच्यावरती पोलीस स्टेशन FIR नोंद करा आणि म्हणून आज आम्ही सिनियर PI वाघमोडे सर आहेत यांना भेट घेतली, यांची आमचे वॉर्ड ऑफिसरून आले होते आणि आम्ही अधीक्षक आणि आम्ही तिघांनी त्याच्यावरती FIRची आता चालू आहे एवढंच फक्त. बाकी कुठल्याही प्रकारचा आम्हाला दबाव आलेला नाही, काही नाही. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करतो आणि करणार.